Hello. Hello. Warm welcome to all my friends, all my dear aspirants, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना वॉर्म वेलकम. खूप स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा वी हॅव जॉईन्ड टू डिस्कस व्होकॅब्युलरी फ्रॉम व्हेरियस एक्झाम्स. आज आपण व्होकॅब्युलरीच्या व्होकॅब्युलरी मध्ये आणखी आपण काही क्वेश्चन्स शिकणार आहोत, बघणार आहोत. ग्रुप बी मध्ये 24 मेन्स मध्ये आपल्याला इंग्लिश पेपर मध्ये कुठले कुठले व्होकॅब्युलरी रिलेटेड क्वेश्चन्स आले होते ते आज आपण बघणार आहोत. मी अमित गोखले. मी तुम्हाला माझा प्रयत्न एकच असणार आहे किंवा एकच आहे की तुम्हाला व्होकॅब्युलरी बद्दल प्रेम निर्माण व्हावं. तुम्हाला व्होकॅब्युलरी ही तुमच्या दाराशी आलेली आहे, इतकं तुम्हाला सहज त्याचं आकलन व्हावं, मैत्री व्हावी. सो वन्स अगेन विदाउट फर्दर अडू आय वेलकम यू ऑल to my channel vocabulary तुमच्या दारी, which is under my initiative AGS Broca and Wernick, right? So आपण आता क्वेश्चन्स बघूया कुठले कुठले आपल्याकडे आहेत. लेट्स बिगिन. सो आता आपल्याकडे आहे येस. सो 51 fill in the blank with the correct option given below. I managed to get to sleep blank. There was a lot of noise. मित्रांनो ऍक्च्युली हा कंजंक्शनचा प्रश्न आहे है ना. कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय आपण जे म्हणतो ना कंजंक्शन, त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. कंजंक्शनशी रिलेटेड किंवा उभयान्वयी अव्यय है ना, किंवा अव्यय जे म्हणतात त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. आपल्याला याचं फक्त एक मिनिंग आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो हे जे कंजंक्शन आहे ते कंजंक्शन ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतात. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय तर विरुद्ध है ना. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय तर विरोधाभासाचं कंजंक्शन, विरोधाभासाचा अव्यय. मित्रांनो आता नॉईज आहे है ना. नॉईज जर का असेल तर एखाद्या माणसाला झोप लागणार नाही. नॉईज असल्यामुळे, खूप आवाज असल्यामुळे एखाद्या माणसाला झोप लागणार नाही. पण इथे विरोधाभासाचं कंजंक्शन असल्यामुळे आपल्याला हे कळतं की त्याला म्हणायचंय, इथे ऑथर म्हणतोय जरी खूप आवाज होता तरी मी झोप घेऊ शकलो. सो जरी तरी, ऑल्दो है ना, जरी किंवा तरी अशा अर्थाने हे कंजंक्शन आहे. जरी किंवा तरी, जरी असे असले तरी. ऑल्दो आय वॉज सिक आय अटेंडेड द क्लास. मी जरी आजारी असलो तरी मी क्लास अटेंड केला. सो आय अटेंडेड द क्लास ऑल्दो आय वॉज सिक. त्यानंतर इन स्पाइट ऑफ, इन स्पाइट ऑफ बॅड वेदर, इन स्पाइट ऑफ बॅड वेदर वी ट्रॅव्हल्ड टू दॅट प्लेस ऑन आवर बाईक. सो वातावरण खराब असतानाही आम्ही त्या ठिकाणी आमच्या बाईक्सवरती ट्रॅव्हल करून गेलो. इन स्पाइट ऑफ, असे असतानाही है ना, जरी तरी किंवा असे असतानाही, इन स्पाइट ऑफ. त्यानंतर बिकॉज, कारण, बिकॉज इज कारण, सो बिकॉज इज कारण. आय विल नॉट बी एबल टू कम टू द क्लास बिकॉज आय हॅव अन अपॉइंटमेंट. सो कारण. त्यानंतर बिकॉज ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीमुळे, because of his unwillingness, we canceled the plan because of his unwillingness to join us. So that is because of च्या कारणास्तव. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला appropriate आहे I managed to get sleep although there was a lot of noise. कंजंक्शन ऑफ कॉन्ट्रास्ट, उभयान्वयी अव्यय कुठलं, विरोधाभासाचं, although, जरी तरी. त्यानंतर लेट्स कम टू नेक्स्ट क्वेश्चन विच इज 52 मध्ये आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 53 चूज द राइट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक ऑफ द गिवन सेंटेन्स. ही गॉट ओव्हर, he got over his enemy by blank means है ना. मित्रांनो इथे एक लक्षात घ्यायचंय, गॉट ओव्हर हे जे आहे ना, गॉट ओव्हर हे काय आहे, आपण म्हणतो हे फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब मध्ये काय असतं, हा गॉट ओव्हर का बरं वापरलाय, गेटचा पास्ट टेन्स आहे, वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून गेट ओव्हरचा पास्ट केलाय गॉट ओव्हर. गॉट ओव्हर म्हणजे काय मित्रांनो, विजय मिळवणं है ना, विजय मिळवणं अशा अर्थी, किंवा एखादी गोष्ट कंट्रोल मध्ये आणणं, एखाद्या गोष्टीवर कंट्रोल मिळवणं. सो मित्रांनो तुम्ही बघा, तुम्ही जर का हे असे आता जे काही वेब सिरीज येतात किंवा बरेचसे काय प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये बघा, जे कपल असतं त्यांचं जे नातं आहे, म्हणजे मित्र आणि मैत्रीण त्यांचं जे नातं असतं, आणि आता ठीक आहे म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींना माहिती असतं की आता दे आर गोइंग टू गेट मॅरिड, पण त्यांचं ब्रेकअप होतं राईट. आणि मग
तो जो मुलगा असतो किंवा ती जी मुलगी असते की आता त्यांचं लग्न होणार नाहीये, त्यांचं ब्रेकअप झालं, सो त्यांचे जे मित्र आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांना म्हणतात की नाव यू शुड गेट ओव्हर इट. म्हणजे काय, तू त्या आता ती जी परिस्थिती आहे ज्याने तुझ्यावरती पूर्ण कब्जा करून घेतलाय त्याच्यातनं तू आता बाहेर पड, म्हणजे त्याच्यावरती तू कंट्रोल आण, त्याच्यावरती नियंत्रण मिळव, बाहेर ये आणि तू आपलं जीवन जगायला सुरुवात कर. सो गेट ओव्हर करणं म्हणजे काय, तर विजय प्राप्त करणं थोडक्यात, किंवा एखादी गोष्ट ओव्हरकम करणं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की व्होकॅब्युलरी ही आहे ती आपल्या रोजच्या जीवनातले जे काही प्रसंग असतात किंवा आपण जे काही पाहतो, आपण जे काही ऐकतो, वाचतो, ऑब्झर्व करतो, त्यातनं आपल्याला व्होकॅब्युलरी शिकायची आहे. याच्यासाठी काही असं वेगळं यू डोंट नीड एनी स्पेशल एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर दिस व्होकॅब्युलरी थिंग, राईट. सो ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय कुठले मीन्स बरं, आर्टिस्टिक म्हणजे हे तर कलेशी निगडित आहे, हे नाही येणार. आर्टफुल मीन्स, आर्टफुल इथे येईल, आर्टफुल मीन्स. आर्टफुल म्हणजे काय, तर कनिंग है ना. आर्टफुल म्हणजे इथे मित्रांनो याचं मिनिंग आहे कनिंग, किंवा आपण म्हणतो की धूर्त है ना, धूर्तपणे किंवा कावेबाजपणे, धूर्त कावेबाजपणे अशा अर्थी कावेबाजपणे, है ना. सो त्यांनी विजय मिळवला, ही गॉट ओव्हर हिज एनिमी. आर्टिकल हे जे आहे, आर्टिकल हे काही असं काही हे नाही, आर्टिकल असू शकतं सीएलई आणि आर्टेज, सो याचा काही संबंध नाही आहे. आर्टफुल म्हणजे याच्यामध्ये आर्ट आहे, फुल ऑफ आर्ट. आर्ट पण कोणतं, आपण म्हणतो की कला, आर्ट म्हणजे कला, पण मग आता आर्टफुलला निगेटिव्ह अर्थ कसा प्राप्त झाला, फुल ऑफ आर्ट. मित्रांनो कला जी असते ती एखादा व्यक्ती चांगल्यासाठी सुद्धा वापरू शकतो, एखाद्या व्यक्ती धूर्तपणासाठी सुद्धा वापरू शकतो. सो इट डिपेंड्स है ना. सो इथे घ्यायचंय की आर्टफुल म्हणजे कनिंग किंवा धूर्त, कावेबाज, चलाक, हुशार हुशारीने त्यांनी आपल्या शत्रूवरती विजय मिळवला. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन, विच इज क्वेश्चन नंबर वी हॅव 54. Find out the correct meaning of the underlined idiom in the given sentence. Underlined idiom, आता इथे आपल्या पुढे एक idiom येते, we called off मध्ये OFF आहे. मित्रांनो इंग्लिश भाषा ही इतकी मजेशीर आहे की आता हे जे OFF आहे, आता आपण थोडा वेळ काही एक थोडं विषयांतर नाही म्हणता येणार, पण एक या शब्दाशी निगडीत आपल्याला काही मजेशीर गोष्ट बघायची आहे. मित्रांनो हे जे OFF आहे याच्यामध्ये ही जी फ्रेझल वर्ब आहे कॉल ऑफ, याच्यामध्ये कॉल ऑफ करणं म्हणजे काय, तर कॅन्सल करणं है ना. वी कॉल्ड ऑफ मीटिंग, कॅन्सल केली आम्ही मीटिंग, रद्द केली, कॅन्सल. मित्रांनो आता इथे हा जो ऑफ आहे, या ऑफला काय म्हणतात, या ऑफला म्हणतात ऑटो अँटोनिम. ऑटो अँटोनिम म्हणजे काय, हा शब्द ऑटोमॅटिकली अँटोनिमचं काम करतो. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये हा शब्द जो रोल प्ले करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट रोल हाच शब्द दुसऱ्या सेंटेन्स मध्ये प्ले करतो. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता स्विच ऑफ द लाईट्स है ना, स्विच ऑफ द लाईट्स, इथे तुम्ही जे स्विच ऑफ OFF. सो स्विच ऑफ म्हणजे काय, बंद कर, म्हणजे डिऍक्टिव्हेट कर है ना. स्विच ऑफ द लाईट्स मध्ये डिऍक्टिव्हेट कर, लाईट बंद कर. आणि जेव्हा तुम्ही म्हणता अलार्म वेंट ऑफ, माय अलार्म वेंट ऑफ ऍट 5 बट आय डिड नॉट वेक अप, तर इथे ऑफ म्हणजे बंद नाही, इथे ऑफ म्हणजे ऍक्टिव्हेट होणं असा अर्थ अपेक्षित आहे. या ठिकाणी ऑफ म्हणजे ऍक्टिव्हेट होणं. सो मित्रांनो म्हणून याला म्हणतात ऑटो अँटोनिम. म्हणजे हा जो शब्द आहे ना ऑफ, हा काही फ्रेजेस मध्ये डिऍक्टिव्हेट असा रोल प्ले करतो आणि काही वर्ड्स मध्ये हाच शब्द ऍक्टिव्हेट असा रोल प्ले करतो. म्हणजे हा ऑटोमॅटिकली अँटोनिमचं काम करतो. सो हा थोडासा ऑफशी रिलेटेड काही एक पॉइंट होता जो मी तुम्हाला सांगितला. कॉल ऑफ, आता फ्रेझल वर्ब मध्ये कॅन्सल्ड है ना, फ्रेझल वर्ब मध्ये कॅन्सल्ड म्हणजे कॉल्ड ऑफ. मित्रांनो आता जसं कॉल ऑफशी रिलेटेड आणखी काही हे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर का म्हटलं कॉल आउट. मित्रांनो कॉल आउट हा जो फ्रेझल वर्ब आहे याच्यामध्ये एक तर म्हणजे शाउट आउट तुम्ही ऐकलं असेल ना, शाउट आउट असं ऐकलंय का, म्हणजे जोराने कोणातरी हाक मारणे, शाउट आउट. सो कॉल आउट मध्ये एक सेन्स आहे कोणाला तरी जोराने हाक मारणे, जोरात हाक मारणे किंवा जोरात हाक मारणे. किंवा मित्रांनो याचाच एक दुसरा एक फिगरेटिव्ह किंवा रूपकात्मक याचं मिनिंग आहे कॉल आउटचं, टीका करणे, क्रिटिसाइज करणे, कोणाला तरी क्रिटिसाइज करणं. दॅट इज अगेन अनदर मिनिंग ऑफ कॉल आउट.
क्रिटिसाइज, राइट. सो आपण म्हणतो ना की he was called out for hurting public sentiments. म्हणजे आपण बघतो ना काही वेळेला एखादा कोणीतरी असं काहीतरी असं काहीतरी विधान केल्या जातं अनावधानाने असेल की ज्याच्यामुळे त्याची टीका केली जाते, लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून टीका केली जाते, राईट. सो त्याला म्हणायचं कॉल्ड आउट. हे पॅसिव्ह मध्ये लिहिलंय मी सेंटेन्स, हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. सो कॉल आउटचा मला सांगायचं हे कॉल आउट ही जी फ्रेझल वर्ब आहे याचा एक मिनिंग आहे जोराने ओरडणे, हाक मारणे, किंवा दुसरा मिनिंग आहे टीका करणे. मित्रांनो याच्यानंतर एक फ्रेज आहे कॉल इन. आता कॉल इन हे जे आहे हे कॉल आउटच्या अपोजिट कसं, तर एक आहे कॉल इन म्हणजे कोणाला तरी टेलिफोन, कोणाला तरी फोन करणं, है ना, कोणाला तरी फोन करणं. ही कॉल्ड इन सिक. आपण एखाद वेळेला म्हणतो ना आपल्या म्हणजे कधी कधी आपण पाहतो की आपल्या ऑफिस आपण आपल्या कंपनीमध्ये गेलो की आपल्याला आपला मॅनेजर सांगतो की टुडे ही इज नॉट कमिंग, ही कॉल्ड इन सिक. म्हणजे त्यांनी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की तो आजारी पडलाय. सो हे एक मिनिंग आहे कॉल इनचं. दुसरं एक मिनिंग आहे मित्रांनो, दुसरं एक कॉल इनचं मिनिंग आहे रिटर्न. सो तुम्ही म्हणू शकता की दे कॉल्ड इन डिफेक्टिव्ह मटेरियल. म्हणजे त्यांनी जे मटेरियल डिफेक्टिव्ह होतं ते कॉल्ड इन म्हणजे त्यांनी ते रिटर्न केलं. दॅट इज द आयडिया इन कॉल इन. आणि मित्रांनो अजून एक आहे. आता आपण काय काय बघितलं बघा, कॉल आउट पाहिलं, कॉल इन पाहिलं, कॉल ऑफ बघितलं. आणखी एक आहे कॉल ऑन. हा काय प्रकार आहे बघू आपण. कॉल ऑन. आता हा कॉल ऑन काय प्रकार आहे. कॉल ऑन म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की ही कॉल्ड ऑन मी लास्ट नाईट, येस्टरडे ही कॉल्ड ऑन मी, म्हणजे थोडक्यात याला म्हणायचं ही विजिटेड मी. त्यांनी माझी भेट घेतली. सो कॉल आपण फक्त जेव्हा म्हणतो ना आय विल कॉल यू तेव्हा त्याचा अर्थ असतो मी फोन करीन. आणि जेव्हा आपण म्हणतो आय विल कॉल ऑन यू मी तुला भेटायला येईन. सो हा डिफरन्स आहे मित्रांनो. कॉल ऑन विजिटेड, त्यानंतर कॉल आउट टू शाउट आउट समवन्स नेम, कोणाला तरी जोरात हाक मारणं, अटेन्शन खेचण्याकरता. क्रिटिसाइज करणं दुसरं मिनिंग आहे. कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल करणं. कॉलिंग म्हणजे कोणाला तरी लिटरली कॉल करणं किंवा एखादी गोष्ट रिटर्न करणं. सो याच्यामध्ये आपला आन्सर आहे 1. आन्सर इज 1, कॅन्सल्ड. लेट्स टेक अ लुक एट फर्दर नेक्स्ट क्वेश्चन विच इज, पुढचा प्रश्न आपल्याकडे जो आहे बघूया. 55 चूज द वर्ड विच इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. प्लेंटी. मित्रांनो प्लेंटी म्हणजे काय, आपण बरेच वेळेला हा शब्द ऐकलाय की आय हॅव प्लेंटी ऑफ फूड. म्हणजे काय, माझ्याकडे खूप सारं, मुबलक किंवा विपुल प्रमाणात अन्नधान्य आहे, है ना. कोणी म्हणतं माझ्याकडे भरपूर अन्नधान्य आहे, विपुल प्रमाणात, प्लेंटी. सो याला अनेक सिनोनिम्स आहेत. प्लेंटीचं एक सिनोनिम आहे कोपियस, है ना. प्लेंटीचं एक सिनोनिम आहे कोपियस. त्यानंतर दुसरं एक आहे अबंडंट, है ना, अबंडंट. सो कोणी जेव्हा म्हणतो ना की आय हॅव गॉट प्लेंटी ऑफ फूड, आय हॅव गॉट अबंडंट फूड. त्यानंतर आपण म्हणतो की कॉर्न्युकोपियस हा एक त्याच्यातला मिनिंग आहे प्रोफ्युजन. प्लेंटी मीन्स प्रोफ्युजन, प्रोफ्यूज, माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, प्रोफ्युजन हा एक वर्ड आहे. त्यानंतर मायरियड ऑफ, प्लिथोरा ऑफ, अनेक प्लेंटी ऑफ मध्ये अनेक असे सिमिलर वर्ड्स आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये अपोजिट इन द मिनिंग शोधायचं आहे, राईट. आपल्याला वी हॅव टू लुक फॉर द वर्ड विच इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड विच इज प्लेंटी. मित्रांनो प्लेंटी म्हणजे विपुल किंवा समृद्ध, भरपूर प्रमाणात. सो याचा विरुद्ध काय होणार, कमतरता आहे असं, स्कॅरसिटी. मित्रांनो याच्यासाठी एक वर्ड आहे पॉसिटी, PAUCITY, पॉसिटी, है ना. किंवा आपण याच्यामध्ये म्हणतो शॉर्टेज. सगळ्यात सोपं, आपण खूप वेळा ऐकलंय शॉर्टेज आहे, एखाद्या गोष्टीचं शॉर्टेज आहे, कमी असणं, एखादी गोष्ट कमी असणं, दॅट इज पॉसिटी किंवा शॉर्टेज, स्कॅरसिटी. सो आपण म्हणतो की एखादी गोष्ट माझ्याकडे स्कॅर्स आहे, स्कॅरसिटी ऑफ वॉटर, पॉसिटी ऑफ फंड्स, माझ्याकडे पैशांची कमतरता आहे, शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस, माझ्याकडे कमतरता आहे, अनेक शब्द आहेत त्याला पण. सो दॅट इज स्कॅरसिटी
त्यानंतर आपण याला असंही म्हणू शकतो की याला आपल्याला म्हणता येईल मीगर. मीगर, माझ्याकडे एखादी गोष्ट खूप कमी प्रमाणात आहे, मीगर. सो असे अनेक वर्ड्स याला आहेत. सो आन्सर इज नंबर 2, स्कॅर्सिटी, विच इज अपोजिट ऑफ प्लेंटी. त्यानंतर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. Let's move on to next question, which is 56. The interjection high. इंटरजेक्शन मित्रांनो, इंटरजेक्शन मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज आपण जसं आपण मी अशा प्रयत्नात असतो की तुम्हाला या लँग्वेजची मैत्री झाली पाहिजे आणि ही भाषा तुम्हाला सोपी वाटली पाहिजे, राईट. आता बघा, आपण एक शब्द बघूया, इंटरजेक्शन. सो कसं आहे इंटरजेक्शन? इंटरजेक्शन म्हणजे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच मधलं इंटरजेक्शन माहिती आहे. इंटरजेक्शन म्हणजे असा कोणता असा वर्ड की जो सडन इमोशन दाखवतो. इट कॅन बी पॉझिटिव्ह इमोशन, इट कॅन बी निगेटिव्ह इमोशन. पॉझिटिव्ह इमोशन असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते, पण ती सडन आणि स्ट्रॉंग असते, एवढं माहिती आहे इंटरजेक्शन मध्ये. आता बघा, हे जे आहे TION, हे जे सफिक्स आहे त्याला म्हणतात ऍक्ट ऑर प्रोसेस. ऍक्ट ऑर प्रोसेस. सो ती जी ऍक्ट किंवा प्रोसेस आहे, ती जी गोष्ट आहे, ते जे एक ऍक्शन आहे, त्याला दिलेलं नाव हे जे सफिक्स आहे TION, हे सफिक्स याचं मिनिंग आहे ऍक्ट किंवा प्रोसेस. आता मित्रांनो, इंटर म्हणजे काय? इंटर म्हणजे मध्ये. तुम्ही याचं असं एक हे करू शकता, मध्ये दोघांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये किंवा दोन लोकांच्या मध्ये. आणि काय तर हे जे जेक्ट आहे, जेक्ट म्हणजे थ्रो. जेक्ट म्हणजे थ्रो. तुम्ही काय थ्रो करता? तुम्ही समजा एखाद्या रस्त्याने तुम्ही चाललेले आहात, 10-15 वर्षानंतर तुम्हाला तुमचा मित्र अचानक भेटतो आणि तुम्ही काय करता? तुम्ही एकदम थ्रो करता एक आनंदाचा एक असा शब्द, हाय. सो दोघांच्या मध्ये तुम्ही काय थ्रो करता? एक सडन आनंदी इमोशन थ्रो करता. सो दॅट इज द मिनिंग ऑफ इंटरजेक्शन. सो इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस, इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस सरप्राईज नाहीये. सरप्राईज म्हणजे तर आश्चर्य, सरप्राईज म्हणजे आश्चर्य. शॉक म्हणजे तर एखाद्याला बसलेला धक्का. रिलीफ म्हणजे सुटकेची भावना. सो याच्यामध्ये फ्रॉम द गिवन ऑप्शन्स वी हॅव बीन लेफ्ट विथ कॉल फॉर अटेन्शन. आपण कोणाला तरी बोलावण्यासाठी, कोणाचं तरी अटेन्शन आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण हाय म्हणतो किंवा काही वेळेला हे HEY हे सुद्धा इंटरजेक्शन यूज केलं जातं. पण या ऑप्शन्स मध्ये आन्सर इज बी, कॉल फॉर अटेन्शन. सो याचा आन्सर आहे नंबर 4, बी ओनली. Let's take a look at next question, which is 58. इथे आपल्याला काय करायचंय 58 मध्ये, चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह द वर्ड विच इज सिनोनिमस इन मीनिंग विथ फॉल्स. मित्रांनो, जे फॉल्स आहे, जे खोटं आहे, है ना, फॉल्स म्हणजे जे खोटं आहे त्याच्याशी आपल्याला सिनोनिमस शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे. आता फॉल्सच्या अपोजिट आहे रिअल, खरं. फॉल्सच्या अपोजिट आहे ट्रू, खरं. फॉल्सच्या अपोजिट आहे अनट्रू, जे की खोटं असतं, है ना, जे की खोटं असतं. अनट्रू इज अपोजिट ऑफ सिमिलर टू फॉल्स. आणि आपल्याला सिनोनिमस मिनिंगचा शब्द बघायचा आहे. रिअलिस्टिक इज अपोजिट ऑफ फॉल्स, है ना. रिअलिस्टिक जे आहे ते खरं असतं, दॅट इज अपोजिट ऑफ फॉल्स. सो फॉल्स किंवा अनट्रू, दीज आर सिनोनिम्स. याला आणखीन पण काही तुम्ही म्हणू शकता की फेक, है ना, फेक असंही म्हणू शकता याला. किंवा आपण एखादा आपला मित्र आपल्याला एखादी गोष्ट काहीतरी रचून, काहीतरी छान तयार करून एखादी गोष्ट खोटी सांगत असतो. सो आपण काय म्हणतो, ही फॅब्रिकेटेड अ स्टोरी. त्यांनी काय केलं? स्टोरी फॅब्रिकेट केली, त्यांनी तयार केली एक स्टोरी, है ना. ही फॅब्रिकेटेड अ स्टोरी. सो आपण म्हणतो की अजून दुसऱ्याला एक अनट्रू किंवा फॉल्सला प्रिव्हॅरिकेट. सो खोटं बोलणे अशा अर्थी, है ना. असे अनेक याला शब्द तर खूप आहेत. टू प्रिव्हॅरिकेट मीन्स टू लाय, टू चेंज द ट्रूथ. शब्द याला अनेक आहेत सिनोनिम्स. पण फॉल्स, अनट्रू किंवा जे फसवणार असतं, डिसिव्हिंग, दॅट इज ऑल्सो फॉल्स, है ना. दॅट इज ऑल्सो फॉल्स. समथिंग विच इज डिसिव्हिंग इज फॉल्स. सो असे अनेक याला मिनिंग्स आहेत किंवा वर्ड्स आहेत. सो डिसऑनेस्टी, समथिंग विच इज डिसऑनेस्ट, समथिंग विच इज डिसऑनेस्ट इज फॉल्स. आपण म्हणतो की एखादं स्टेटमेंट फॉल्स आहे, एखादं स्टेटमेंट डिसऑनेस्ट आहे, राईट. त्याला अजून एक वर्ड आहे आता डिसऑनेस्टी. समजा आपण म्हटलं फॉल्सहुड किंवा एखाद्या माणसामध्ये समजा ही निगेटिव्ह क्वालिटी आहे असं म्हणायचं असेल तर डिसऑनेस्टी म्हणजे याला एक वर्ड आहे मेंडॅसिटी. मित्रांनो, असे सिनोनिम्स तर खूप आहेत, पण सध्या पुरतं आपण आता ग्रुप बी साठी एक जस्ट व्होकॅब्युलरीचा आपण
एक क्वेश्चनचा आपण सराव करतोय म्हणून फार आपण डीप मध्ये नाही जाणार, अदरवाईज याच्यासाठी अनेक सिनोनिम्स अजूनही आहेत. आणि आजकाल एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आयोग आता विचारायला लागलेला आहे. सो आपण याच्यावरती एक वेगळा सेपरेट कोर्स आपण लॉन्च करणार आहे लवकरच. देन वी हॅव नेक्स्ट इज choose from the following alternative. Okay, next we have is 61. Find out the exact meaning of the given word inevitable. Inevitable. मित्रांनो थोडस लक्षात घ्यायचं, हे जे एबीएलई आहे, हे जे एबीएलई आहे, सो याचं आपल्याला मिनिंग आपण जरासं लक्षात घेऊया. काय एबल ही काय भानगड आहे. सो इथे जे एबल असतं, म्हणजे एबल ऍज अ सफिक्स म्हणतोय मी. एबल हे जेव्हा वर्डच्या शेवटी येतं तेव्हा त्याचा मिनिंग काय आहे. आपण जेव्हा एबल पहिल्यांदाच म्हणजे एक पहिलाच शब्द म्हणून वापरतो, एबल म्हणजे काय, ही इज एबल टू डू, ही इज एबल टू डू इट, म्हणजे त्याला ते करता येतो, ते करू शकतो, ते करू शकतो. एबल टू डू इट म्हणजे करू शकतो. पण जेव्हा तुम्ही म्हणतो इनएव्हिटेबल, जेव्हा तुम्ही म्हणता इनएव्हिटेबल, तेव्हा इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की इथलं जे पहिलं सफिक्स, इथलं जे पहिलं प्रिफिक्स आहे त्याच्यावरनं याचा मिनिंग चेंज होईल. इथे एव्हिट आहे. सो या इनचा अर्थ या सेंटेन्स मध्ये नाही असा आहे, आणि एबल, एव्हिट म्हणजे अवॉइड. सो अशी गोष्ट जी अवॉइड करता येत नाही, अवॉइड केल्या जाऊ शकत नाही, दॅट इज इनएव्हिटेबल. सो करता येण्याजोगं, डुएबल, एबल टू बी डन. मित्रांनो लक्षात घ्या, आहे डुएबल म्हणजे एबल टू डू नाही. डुएबल, इट इज डुएबल म्हणजे काय, एबल टू बी डन असा त्याचा अर्थ आहे. सो हे आपल्याला लक्षात घ्यायचंय की ते करता येण्याजोगं आहे, म्हणजे डुएबल आहे. तसं इनएव्हिटेबल जे अवॉइड करता येत नाही, असं जे अवॉइड करता येण्याजोगं नाही ते इनएव्हिटेबल, राईट. सो हे झालं दॅट विच कॅनॉट बी अवॉइडेड. सो नंबर 4 इज द आन्सर. आता नंबर 1, दॅट विच कॅनॉट बी अटॅक्ड. एखादी अशी गोष्ट ज्याला अटॅक केल्या जाऊ शकत नाही. सो एबल तर आहेच इथे, एबल तर आहेच इथे. UN इथे जसं आपण इन वापरलं या शब्दामध्ये UN, अनअसेलेबल, अनअसेलेबल, अनअसेलेबल. इथे असेल मीन्स अटॅक, आणि अन म्हणजे नाही, अटॅक केल्या जाऊ शकत नाही असं. किंवा आपण म्हणतो की यु नो सम दॅट विच कॅनॉट बी अटॅक्ड, इट इज कॉल्ड इनवल्नरेबल. इनवल्नरेबल. सो मित्रांनो वल्नरेबल म्हणजे काय, आपण जेव्हा म्हणतो ना की एखाद्या माणसाची, बघा कसं सोपं करून कसं लक्षात ठेवायचं. बघा वल्नरेबलचा मिनिंग काय, आपण म्हणतो एखादा माणूस खूप वीक असतोय ना, एखादा माणूस खूप अशक्त असतो, आपण काय म्हणतो, ही इज वल्नरेबल, ही इज वल्नरेबल टू यु नो काय म्हणतात, व्हायरल इन्फेक्शन्स. वल्नरेबल म्हणजे काय, तर त्याच्यावरती अटॅक केल्या जाऊ शकतो असा, एबल टू बी अटॅक्ड. आणि इनवल्नरेबल, आता इथे इन म्हणजे नाही, ज्याच्यावरती एबल, नॉट एबल टू बी अटॅक्ड, इनवल्नरेबल, अनअसेलेबल. सो हे त्याचे मिनिंग्स आहेत. सो दॅट विच कॅनॉट बी अटॅक्ड, दॅट विच कॅनॉट बी अंडरस्टूड. एखादी गोष्ट जी आपल्याला समजण्यासाठी कठीण असते, समजत नाही अशी. सो याच्या इथे आहे इनकॉम्प्रेहेन्सिबल, इनकॉम्प्रेहेन्सिबल, इनकॉम्प्रेहेन्सिबल. किंवा आपण म्हणतो कॉम्प्रेहेन्शन. मित्रांनो तुम्हाला रिडिंग कॉम्प्रेहेन्शन असतं ना, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय, तुम्ही जेव्हा रिडिंग कॉम्प्रेहेन्शन करता, कॉम्प्रेहेन्शनशी कनेक्टेड हा वर्ड आहे ना. सो कॉम्प्रेहेन्सिबल, तुम्ही जेव्हा कॉम्प्रेहेन्शन करता तेव्हा तुम्ही काय करता, पॅराग्राफ वाचता, त्याचं तुम्ही आकलन करून घेता. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता एखादी गोष्ट कॉम्प्रेहेन्सिबल आहे, समजण्याजोगी आहे, एखादी गोष्ट इनकॉम्प्रेहेन्सिबल आहे, त्याचा अर्थ ती समजण्याजोगी नाही. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो अनफॅथमेबल. हा एक त्याला वर्ड आहे, अनफॅथमेबल. सो जी गोष्ट फॅथम करता येत नाही, नॉट एबल टू बी फॅथम, नॉट एबल टू बी फॅथम, नॉट एबल टू बी कॉम्प्रेहेंडेड. सो असे कनेक्टेड वर्ड्स आहेत इंग्लिश मध्ये. दॅट विच कॅनॉट बी हर्ड, दॅट विच कॅनॉट बी हर्ड, जे ऐकलं जाऊ शकतं. सुरुवातीला आपण बरेच वेळा मी सेशन जेव्हा जॉईन करतो तेव्हा मी विचारतो एम आय ऑडिबल,
एम आय एबल टू बी हर्ड? सो इनऑडिबल असं की जे ऐकल्या जाऊ शकत नाही, दॅट इज इनऑडिबल. इनऑडिबल, राईट? So let's make a move to the next question. So 61 मध्ये answer is number 4. 61 मध्ये number 4 is the answer. त्यानंतर मित्रांनो इथे मी खाली एक वर्ड लिहिला होता अनफॅथमेबल. हा वर्ड इथे पाहिजे अनफॅथमेबल. म्हणजे काय? जे कळत नाही ते, है ना? आपण म्हणतो आय कॅनॉट फॅथम. आय कॅनॉट फॅथम, मला कळत नाहीये काय असं काय होतंय, का बरं असं होतंय. आय कॅनॉट फॅथम, मला कळू शकत नाहीये ते, प्रयत्न करतोय पण मला कळत नाही. सो अनफॅथमेबल असंही म्हणू शकतो. Next, let's take a look at next question, which is we have पुढे आपल्याकडे आहे 66. The word exotic stands in antonymous relationships. Okay, antonymous relationships. मित्रांनो exotic मध्ये काय आहे? exotic मध्ये exo जे आहे, exo means काय? बाहेरचं. सो बाहेरचं म्हणजे आता जे फॉरेनर आहे, exotic जे फॉरेनर आहे, है ना? फॉरेनर जे आपल्यासाठी बाहेरचं आहे, समथिंग विच इज अ फॉरेन थिंग फॉर अस, बाहेरची आहे अशा अर्थी एक्झॉटिक डिशेस. आपण म्हणतो आम्ही या कंट्रीमध्ये गेलो होतो सिंगापूरला, आम्ही तिथे एक्झॉटिक डिशेस खाल्ल्या, आम्ही तिथे खूप छान छान होत्या आणि त्या नवीन होत्या आमच्यासाठी, त्या बाहेरच्या होत्या. सो समथिंग विच इज फॉरेन, समथिंग विच वी डझंट नो. सो याला म्हणतात एक्झॉटिक. आता याच्याशी अपोजिट अँटोनिम शोधायचं आहे, तर इंडिजिनस. इंडिजिनस म्हणजे मित्रांनो याच्यामधलं जे इंडी आहे, इंडी म्हणजे काय? तर इन. इंडी म्हणजे इन. हा जो जेन आहे म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे. जेन म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे, ज्याचं बॉर्न किंवा बर्थ याच्याशी रिलेटेड जेन हा वर्ड आहे. OUS म्हणजे फुल ऑफ किंवा शोईंग द क्वालिटी ऑफ. सो इंडिजिनस म्हणजे असं काहीतरी, समथिंग विच इज, OUS म्हणजे समथिंग विच इज, और समथिंग विच इज फुल ऑफ, समथिंग विच हॅज क्वालिटी ऑफ बीइंग बॉर्न विदिन, इनसाइड. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये जे राहतं किंवा आपल्या देशामध्ये जे तयार केलं जातं, हा जो इंडिजिनस वर्ड आहे ना, सो आपण म्हणतो की हा इंडिजिनस वर्ड दोन गोष्टींमध्ये कॉन्टेक्स्ट मध्ये युज केला जातो. वन इज आपण म्हणतो इंडिजिनस पीपल. इंडिजिनस पीपल म्हणजे तिथले मूळ रहिवासी. इंडिजिनस पीपल तिथले मूळ रहिवासी. आणि दुसरं आपण म्हणतो की ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, म्हणजे आपण जे इस्रो मध्ये वेगवेगळे आपण जे खूप माइलस्टोन्स अचीव्ह करतोय, खूप ब्रेक थ्रूज आपण मिळवतोय, तर ती सगळी टेक्नॉलॉजी इंडिजिनस टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ती आपणच स्वतः तयार केलेली आहे. सो इंडिजिनस टेक्नॉलॉजी अशी टेक्नॉलॉजी की जिचा जन्म भारतातच झालेला आहे. इंडिजिनस देशी, देशातलं, आपल्या देशातलं, माय देशातलं. इंडिजिनस पीपल आदिवासी, मूळ रहिवासी. इंडिजिनस टेक्नॉलॉजी. सो असं याचं आहे एक्झॉटिकच्या विरुद्ध इंडिजिनस. एक्साइटिंग, एन्थुसियास्टिक या दोन्हीमध्ये, एक्साइटिंग एन्थुसियास्टिक मध्ये कशी गंमत आहे बघा. अशी गोष्ट की जी तुमच्यामध्ये एन्थुसियाझम निर्माण करते, किंवा अशी गोष्ट जी तुम्हाला एन्थुसियास्टिक बनवते, ती एक्साइटिंग असते. सो यू नो the movie is so exciting that it made each one of us enthusiastic. आम्हाला सगळ्यांना त्या मूवीनी उत्साहाने भारून टाकलं. इतकी ती मूवी एक्साइटिंग होती, उत्साहवर्धक होती. जवळजवळचे शब्द आहेत. इम्प्लिसिट, एखादी गोष्ट म्हणतो ना आपण, की एखादं वाक्य आपण म्हणतो, तर आपण त्याच्यानंतर आपण कोणाला तरी म्हणतो की अरे हे इम्प्लिसिट आहे. म्हणजे आपण जसं काही लोक म्हणतात ना, चल उद्या सकाळी ब्रेकफास्टला जाऊ, आपण म्हणतो की अरे ब्रेकफास्ट मध्ये सकाळ इम्प्लिसिट आहे. म्हणजे काय? ते अध्यारूत आहे, ते वेगळं सांगायची गरज नाहीये आपल्याला. सो आपण म्हणतो इम्प्लिसिट इज अध्यारूत, आपल्याला ते वेगळं सांगण्याची गरज नाही. दॅट इज इम्प्लिसिट. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचं एक नेक्स्ट वी हॅव टू टेक अ लुक ॲट इज right 66 नंतर let's take a look at next question, which is 67. The meeting will break up after the president has addressed the audience. मित्रांनो इथे जे ब्रेकअप आहे ते संपणे अशा अर्थी आहे. संपणे, राईट. सो मीटिंग संपेल. कधी संपेल? ब्रेकअप. कधी होईल ब्रेकअप? द मीटिंग विल ब्रेकअप, संपेल आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ऍड्रेस द ऑडियन्स. प्रेसिडेंटने ऑडियन्सला स्पीच दिली, प्रेसिडेंटने ऍड्रेस केलं ऑडियन्सला किंवा स्पीच दिली की त्यानंतर मीटिंग संपेल.
आता द अंडरलाइन्ड फ्रेज इन द अबाव सेंटेन्स मीन्स, ए आहे इंटरप्ट, हे आहे इंटरप्ट म्हणजे व्यत्यय आणणं. सो हा तर मिनिंग नाहीये. इंटरप्ट इज व्यत्यय, व्यत्यय आणणे इज इंटरप्ट आणि इंटरप्शन इज व्यत्यय. सो इंटरप्ट नाहीये. स्टॉप अँड कंटिन्यू आफ्टर इंटरवल. मित्रांनो तुम्ही खूप वेळा हा शब्द ऐकलाय. स्टॉप थोड्या वेळासाठी स्टॉप आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू होणं, याला वर्ड आहे ऍडजर्न. ADJOURN है ना. आपण असं ऐकतो ना मूवीज मध्ये, पिक्चर्स मध्ये वगैरे आपण बघतो तर कोर्ट इज ऍडजर्न्ड म्हणजे आता स्टॉप होईल थोड्या वेळासाठी आणि मग काही काळानंतर इंटरवल नंतर परत सुरू होईल. ऍडजर्न. डिवाइड अँड एंड हे तर पूर्णपणे वेगळं आहे. हे जे आहे ना डिस्पर्स आणि डिझॉल्व्ह. मित्रांनो बघा, एखादा गोष्ट, एखादा घटक जेव्हा दुसऱ्या घटकामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो, संपून जातो तो, राईट, त्याचं वेगळं अस्तित्व संपून जातं. डिझॉल्व्ह होणं. दुसरं डिस्पर्स होणं म्हणजे मीटिंग संपली की सगळे लोक डिस्पर्स होतील, आपापल्या दिशेला जातील. सो दॅट इज डिस्पर्स होणं. सो डिस्पर्स अँड डिझॉल्व्ह इज द राईट आन्सर. संपणे थोडक्यात. सो ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन 67. मित्रांनो पुढचा आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 68. द वर्ड डॅश इज करेक्टली सिनॉनिमस विथ द वर्ड युबिक्विटस. करेक्टली सिनॉनिमस विथ द वर्ड युबिक्विटस. मित्रांनो आयोगाने हा प्रश्न रद्द केलाय. आयोगाने रद्द केलेला आहे. येस, युबिक्विटस. पण थोडस ऍक्च्युली जर का आपण केअरफुली याच्याकडे बघितलं म्हणजे ते कशामुळे की युनिव्हर्सल आणि ओमनी प्रेझेंट या दोघांचंही मिनिंग युबिक्विटसशी मिळतं जुळतं आहे किंवा सारखंच आहे म्हणून आयोगाने रद्द केला असेल. पण थोडस याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे म्हणजे यांच्या वापरात. त्याच्यावरून आपण खरं युबिक्विटसचा आपण मिनिंग आपण घेऊ शकतो ओमनी प्रेझेंट. आयोगाने हा शब्द रद्द केला पण आपण समजून घेऊ फरक. युबिक्विटस म्हणजे काय? ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्व दूर पसरलेला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सगळीकडे जो आहे. ओमनी प्रेझेंट एव्हरीवेअर असा या ओमनी प्रेझेंट मध्ये अर्थ आहे. ओमनीचा दुसऱ्या वर्ड्स मध्ये मिनिंग आहे ऑल. इथे ओमनी प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर. ओमनी पोटेंट म्हणजे ऑल पॉवरफुल, हॅव्हिंग ऑल पोटेन्सी, सर्व शक्तिमान. ओमनिसियन्स म्हणजे नोईंग एव्हरीथिंग, ज्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे असा. सो इथे ना युबिक्विटस म्हणजे ओमनी प्रेझेंट, सर्व दूर पसरलेला, प्रत्येक ठिकाणी असलेला. पण युनिव्हर्सल म्हणजे काय? युनिव्हर्सल म्हणजे जो प्रत्येक गोष्टीला ऍप्लिकेबल आहे असा. म्हणजे एखादा लॉ जर का इथे ऍप्लिकेबल असेल, आज इथे मी आता हे सेशन घेतोय, इथे एखादा लॉ ऍप्लिकेबल असेल, एखादा ट्रूथ इथे ऍप्लिकेबल असेल, आपण जर म्हटलं ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे तर ते विश्वात कुठेही ते ऍप्लिकेबल होईल. सो तसा युसेज मधनं आपण डिफरन्शिएट खरं करू शकतो युनिव्हर्सल आणि ओमनी प्रेझेंट मध्ये. पण आयोगाने ते रद्द केलेलं आहे क्वेश्चन, कारण की दोन्ही याचं मिनिंग ऍक्च्युली युबिक्विटसशीच मिळतं जुळतं आहे. सो युनिव्हर्सल मीन्स अप्लाइंग एव्हरीवेअर. युनिव्हर्स मध्ये कुठेही तुम्ही गेले तरी ते सेम असतं असं युनिव्हर्सल. आणि ओमनी प्रेझेंटचं मिनिंग सर्व दूर अशा अर्थी. सो आपण याच्यानंतर दुसरा एक बघूया. जनरल म्हणजे आपण म्हणतो जनरल, इन जनरल सेन्स म्हणजे सामान्यतः अशा अर्थी. आपल्याला माहिती आहे हा वर्ड. ट्रान्सपरंट, एखादी गोष्ट ट्रान्सपरंट असते, त्या गोष्टींना आपल्याला पलीकडचं दिसतं. सो लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट वर्ड विच इज आफ्टर 68 वी हॅव 69. Choose the correct option to fill in the blank in the following sentence. A good blank who is able to get the best from those placed under his charge. मित्रांनो हे जे आहे ना, ही इथे डॅश पाहिजे, डॅश पाहिजे किंवा इथे डॅश नसली तर असं पाहिजे. अ गुड डॅश इज वन हू असं तरी पाहिजे. सो इथे मिसप्रिंट काही झालं असेल. मित्रांनो जो ज्याच्याकडे ऍबिलिटी असते इतरांकडनं, जे त्याच्या खाली, जे त्याच्या अंडर जे काम करतायत, सो त्यांच्याकडनं बेस्ट काम करून घ्यायची ज्याच्याकडे क्वालिटी असते त्याला काय म्हणतात? डिसिप्लिनॅरियन. आणि हा वर्ड आहे, याच्यामध्ये राईट स्पेलिंग आहे. बाकी सगळीकडे डिसिप्लिनॅरियन इथे चुकलं, त्यानंतर डिसिप्लिनॅरियन इथे चुकलं, इथे SC राहून गेला. सो हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं, राईट. सो नंबर 4 इज द राईट आन्सर दॅट वी हॅव. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज, नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द
choose the correct word, choose the correct one word substitute for the following. One who looks at the bright side of things. मित्रांनो असे काही लोक असतात, काही लोक असे असतात की जे कायम आशावादी असतात, राईट. सो आशावादी लोकांना म्हणतात ऑप्टिमिस्टिक, राईट, ऑप्टिमिस्टिक. आणि निराशावादी लोकांना म्हणतात पेसिमिस्टिक, है ना. सो एक IC म्हणजे वन हू प्रॅक्टिसेस. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आपण परवा मागच्या आपण सेशन मध्ये घेतलं होतं IST म्हणजे काय, वन हू प्रॅक्टिसेस किंवा वन हू बिलीव्स इन, राईट. पेसिमिस्ट IST, वन हू प्रॅक्टिसेस किंवा वन हू बिलीव्स इन. सो ऑप्टिमिस्ट हा आशावादी असतो, ऑप्टिमिस्ट हा आशावादी असतो. त्यानंतर मित्रांनो पेसिमिस्ट हा निराशावादी असतो, पेसिमिस्ट इज निराशावादी. तिसरा जो आहे ना सिनिक, सिनिकला हा जो सिनिक असतो IC याचं जे आहे सफिक्स त्याचाही रोल याच्या सारखाच आहे. सिनिक काय करतो, सिनिसिझम हा त्याचा स्वभाव दोष असतो, सिनिसिझम. सो हा जो असतो ना याला मानवी गुणांमध्ये याला काहीतरी म्हणजे याला दोषच दिसतात. या सिनिकचा आहे ना मानवाच्या म्हणजे माणसांच्या चांगुलपणावरती याचा विश्वासच नसतो. सो ऍक्च्युली दोन वर्ड आहेत, एक आहे स्केप्टिक आणि एक आहे सिनिक. स्केप्टिक म्हणजे काय, जो प्रत्येक ठिकाणी डाऊटफुल असतो. आणि सिनिक म्हणजे जो मानवाच्या चांगल्या गोष्टींकडेही नकारात्मक नजरेनेच बघतो. सो असा थोडासा याच्यात फरक आहे. पण जर आपण ओव्हरऑल मिनिंग घेतलं तर काही वेळेला स्केप्टिक आणि सिनिक हे सारखे वर्ड्स म्हणून पण वापरल्या जाऊ शकतात, सिनोनिम्स. त्यानंतर ह्युमनिस्ट. मित्रांनो ह्युमनिस्ट म्हणजे कोण, तर याला म्हणतात मानवतावादी. सो हा ह्युमनिस्ट जो असतो, या ह्युमनिस्टची खासियत काय असते, या ह्युमनिस्टला काय प्रॅक्टिस करायला आवडतं किंवा ह्युमनिस्ट कशामध्ये बिलीव्ह करतो. ह्युमनिस्ट हा ह्युमन डिग्निटी मध्ये बिलीव्ह करतो किंवा ह्युमन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये बिलीव्ह करणारा असतो. ह्युमन डिग्निटी मध्ये किंवा ह्युमन व्हॅल्यूज मध्ये बिलीव्ह करतो. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे कोणते, माणसाकडे जे सद्गुण आहेत, ह्युमन व्हॅल्यूज माणसाकडे जे सद्गुण आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतो की एथिक्स पाळणं, है ना, अशा अर्थी एथिक्स पाळणं. त्यानंतर रिझन नावाचा एक तर्क है ना, तर्कबुद्धी माणसाला दिलेली आहे किंवा एथिक्स काय नैतिकता अशा अर्थी. सो असा जो मानवतावादी असतो त्याला ह्युमन ऍट्रिब्यूट जे असतात, ह्युमन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये त्याला विश्वास असतो. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 72. चूज द वर्ड्स टू डिफाइन द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू इट्स टू मच. असा कोणीतरी जो खूप जास्त खातो. सो ग्लटन. आता हा जो वर्ड आहे ना मित्रांनो ग्लटन. सो असा एक व्यक्ती जो खादाड खाऊ असतो, जो खा खातो. मित्रांनो हा जो ग्लट वर्ड आहे ना, हा जो ग्लट वर्ड आहे याचा रूट वर्डच्या थ्रू अभ्यास केला तर जीभ असा याचा मिनिंग आहे. सो ग्लटनी म्हणजे खादाडखाऊपणा है ना, आणि ग्लटन म्हणजे असा व्यक्ती जो अति प्रमाणात जो खातो, राईट. सो खाण्यासाठी शब्द आहे वोर. सो डिवोरस, ग्लटन मीन्स वन हू इज डिवोरस, वन हू डिवोर्स. त्यानंतर इथे हंग्री म्हणजे असा व्यक्ती ज्याला हंग्री मीन्स असा व्यक्ती ज्याला भूक लागलेली आहे. वन हू इज, याला एक वर्ड आहे वन हू इज फॅमिश्ड. याला काही लोक म्हणतात आय एम फॅमिश्ड, है ना, आय एम फॅमिश्ड. किंवा याला काही लोक म्हणतात आय एम स्टार्व्ड, मी स्टार्व्ड झालेलो आहे, आय एम स्टार्व्ड किंवा आय एम फॅमिश्ड. मग या वाक्यामध्ये फॅमिश्ड किंवा स्टार्व्ड हे ऍडजेक्टिव्ह आहेत. ईडी जरी असलं तरी हा पास्ट टेन्स वाला ईडी नाहीये, हा ऍडजेक्टिव्ह आहे, कारण की हा टू बी वर्ब नंतर येतो. आय एम हंग्री, आय एम फॅमिश्ड, आय एम स्टार्व्ड. स्टार्वेशन म्हणजे खूप भूक लागणं, उपासमार होणं. त्यानंतर फॅमिश्ड, आय एम हंग्री, आय एम फॅमिश्ड, आय एम स्टार्व्ड. अँशियस. मित्रांनो अँशियसला काही वेळेला पॉझिटिव्ह कॉनोटेशननी घेता येतं, की आपल्याला जर का माहिती असेल की आपल्याला आपला रिझल्ट चांगला लागणार आहे आणि ज्या दिवशी आपला रिझल्ट असतो त्या दिवशी आपण म्हणतो मी आज अँशियस आहे. तिकडेही ती अस्वस्थताच आहे, पण ती चांगल्या पॉझिटिव्ह याच्या साईडनी जाणारी आहे. पण काही वेळेला अस्वस्थता ही निगेटिव्ह असते. सो आपण अँशियसची कनेक्टेड जो अँझायटी वर्ड म्हणतो
दॅट इज लाईक रेस्टलेसनेस. तर अँझायटी असलेला माणूस खूप रेस्टलेस असतो, अतिशय अस्वस्थ असतो, राईट. रेस्टलेस किंवा अस्वस्थ. त्यानंतर आपण जर का नेक्स्ट वर्ड बघितला तर हिपोक्रिट. हिपोक्रिट म्हणजे असा व्यक्ती ज्याला दांभिक म्हणतात, म्हणजे जो म्हणतो की बाहेर एक काहीतरी सांगत असतो आणि आतमध्ये त्याच्या एक वेगळंच काहीतरी सुरू असतं. काही लोक त्याला डबल फेस्ड पर्सनॅलिटी म्हणतात, त्याला डबल फेस्ड पर्सनॅलिटी म्हणतात, है ना, डबल फेस्ड. आय डोंट लाईक डबल फेस्ड पीपल, ज्यांचे दोन वेगवेगळे त्यांचे चेहरे असतात, एक खरा चेहरा आणि एक जगाला दाखवण्याचा. सो अशाशी रिलेटेड काही प्रोव्हर्ब्स पण आहेत, है ना, दाखवण्याचे दात वेगळे, खाण्याचे दात वेगळे, अशा अर्थी, राईट. सो दिस इज अबाउट हिपोक्रेट, दांभिक. त्यानंतर 72 नंतर लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 74. चूज द करेक्ट वर्ड फॉर इडियोमॅटिक फ्रेज. इडियोमॅटिक फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन. मित्रांनो, हा पण ऍक्च्युली आयोगाने हा बहुतेक रद्द केला होता. क्वेश्चन नंबर 68 आणि 74 हे रद्द केलेले होते आयोगाने. पण खरं बघितलं गेलं तर आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे आपल्याला आउटसाइड वाटू शकतं, पण आउटसाइड नाहीये. आपण म्हणतो आउट ऑफ क्वेश्चन इज इम्पॉसिबल. तुम्ही जर का एखादी तुमच्या टीचर्सला काही परमिशन मागायला गेले की आम्ही आज क्लासमध्ये नाही आहेत, आज आम्हाला पिकनिकला जायचंय, तर ते काय म्हणतात, अलाउइंग यू टू बंक द क्लासेस इट्स आउट ऑफ क्वेश्चन. म्हणजे इम्पॉसिबल आहे, ते मी बिलकुल करणार नाही. समथिंग विच इज इम्पॉसिबल इज आउट ऑफ क्वेश्चन. सो अशा अर्थी ऍक्च्युली हा वर्ड येऊ शकतो आपण, करेक्ट वर्ड फॉर द इडियोमॅटिक फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन. पण आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. सो आउटसाइड इझी. इझी म्हणजे याच्या एक्झॅक्टली ऍक्च्युली उलट आहे, आउट ऑफ क्वेश्चनच्या उलट आहे खरं इझी म्हणजे, कारण की इम्पॉसिबल इज सिनोनिमस विथ दिस इडियम. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट इडियम विच इज 75. चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस. Choose the idiom that means to achieve success without any obstacles or difficulties. काहीही अडथळा न येता, काहीही अडथळा न येता किंवा प्रॉब्लेम न येता सक्सेस मिळवणारा. सो अशा याला आपण म्हणतो स्मूथ सेलिंग. ही जी इडियम आहे, चूज द इडियम स्मूथ सेलिंग. मित्रांनो, सेलिंग म्हणजे काय? सेलिंग म्हणजे तुम्ही जेव्हा बोटीने प्रवास करत असता तेव्हा जर खूप असं वादळ आलं, खूप सारं समुद्रामध्ये खूप लाटा यायला लागल्या, तसं न होता तुम्ही जर का स्मूथली तुमचा प्रवास झाला बोटीने, तर काय, तर तुम्हाला म्हणता येईल की आम्हाला कोणताही अडथळा न येता आम्ही छानपैकी किनाऱ्यावरती पोहोचलो. फिगरेटिव्ह आहे याचं मिनिंग, रूपकात्मक आहे. स्मूथ सेलिंग म्हणजे आमचं जे सेलिंग होतं, कुठल्याही लाटा नाही, समुद्राला भरती आली नाही, वादळ आलं नाही, काही आलं नाही, वी सेल्ड स्मूथली, एकदम छान प्रवास झाला. सो असा जो अचीव करतो सक्सेस कुठलाही अडथळा न येता किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय, डिफिकल्टी शिवाय, तर तशासाठी इडियम आहे स्मूथ सेलिंग. ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर. टू हॅव एन एक्स टू ग्राइंड. मित्रांनो, एक ग्राइंड स्टोन असतो आणि जी एक्स असते ना, एक्स म्हणजे कुऱ्हाड. सो एक्स म्हणजे कुऱ्हाड. सो ही जी कुऱ्हाड आहे ना, ती कुऱ्हाड त्या ग्राइंड स्टोन वरती त्याच्यावरती त्याला धार केल्या जाते कुऱ्हाडीला, है ना, बाय ग्राइंडिंग ऑन दॅट ग्राइंड स्टोन त्या एक्स ला धार केल्या जाते. त्या कुऱ्हाडीला धार का करतात? काहीतरी त्याचा उपयोग करायचा असतो. सो हॅव एन एक्स टू ग्राइंड म्हणजे काय, काहीतरी स्वार्थी असतो हेतू, मोटिव्ह असतो काहीतरी, स्वार्थी हेतू, स्वार्थी उद्देश काहीतरी असतो. सो कोणी आपल्याला समजा कधी कधी एखाद्या वेळेला आपल्याला कोणी मदत करत असतं, आपल्याला वाटतं काहीतरी याचा स्वार्थ असणार, आणि मग तो म्हणतो नो, आय डोंट हॅव एनी एक्स टू ग्राइंड, आय जस्ट वॉन्ट टू बी हेल्पफुल. मला कुठलाही स्वार्थी हेतू नाहीये, मला जस्ट मदत करायची आहे. त्यानंतर ड्रॉप द बॉल. मित्रांनो, ड्रॉप द बॉल म्हणजे काय, तर चूक करणे. ड्रॉप द बॉल मीन्स एखाद्या गोष्टीत चूक घडणे, अशा अर्थी. टू कमिट सम मिस्टेक. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे एखादी गोष्ट आपण जी करायला जातो किंवा एखादी गोष्टी आपण जसं विचार करतो तर तो चुकीचा ठरणे, चुकीचं अझम्पशन करणे किंवा चुकीची कृती करणे, अशा अर्थी. चुकीची गोष्ट करणे, अशा अर्थी बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. काहीतरी रॉंग करणं, व्हॉट एव्हर पाथ यू हॅव सिलेक्टेड इट बिकम्स रॉंग, ते चुकीचं ठरतं. सो दॅट इज बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. सो इथे इडियम आहे, याचा मिनिंग आहे स्मूथ सेलिंग. ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर. त्यानंतर पुढे आपण बघूया, इथे 2 आहे, 75. त्याच्यानंतर 86. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. हिज शूज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ambidextrous.
मित्रांनो तीन याच्यामध्ये गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक आहे एम्बी, एक आहे एम्बी, एक आहे एम्बी, त्याच्यानंतर एक आहे डेक्स्टर, त्याच्यानंतर एक आहे सिनिस्टर. ओके, थोडस आपण हे लक्षात घेणार आहोत कसं कसं हे वर्ड्स बनले. आता बघा एम्बी म्हणजे काय, बोथ किंवा अराउंड. एम्बीचा मिनिंग आहे बोथ, एम्बी या शब्दाचा मिनिंग आहे बोथ किंवा अराउंड. ओके, त्यानंतर डेक्स्टर म्हणजे काय, स्किल. डेक्स्टर म्हणजे कौशल्य किंवा स्किल, पण याचा मूळ मिनिंग होता राईट हँड, उजवा हात. आणि सिनिस्टरचा मूळ मिनिंग होता लेफ्ट हँड, लेफ्ट हँड, पण हळूहळू कालांतराने याला मिनिंग प्राप्त झालं इव्हिल, एखादं दुष्कर्म, सिनिस्टर अशा अर्थी इव्हिल. मित्रांनो एम्बीडेक्स्ट्रस किंवा एम्बीडेक्स्ट्रस हा जो वर्ड आहे तर तो कसा बनलाय, तर दोन्ही हातांनी इक्वली स्किलफुली काम करणारा मनुष्य. म्हणजे तुम्ही 3 इडियट्स मध्ये बघितलं होतं ना, तो जो त्यांचा जो प्रोफेसर असतो तो दोन्ही हातांनी इक्वली खूप स्पीडने असा लिहित असतोय ना. सो एम्बीडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हातांमध्ये सारखंच कौशल्य असलेला व्यक्ती, एखादी गोष्ट दोन्ही हाताने तो व्यवस्थित करू शकतो. सो ही इज एक्सपर्ट विथ बोथ हँड्स. सो वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल, दॅट इज कॉल्ड एम्बीडेक्स्ट्रस. मित्रांनो इथे एक गंमत बघायची आहे की एम्बी याच्याशी रिलेटेड अनेक वर्ड्स आहेत आणि हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये एक वर्ड्स येत राहतात. आता याच्याशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत एम्बीशी? सो एक वर्ड आहे एम्बिव्हॅलंट. एम्बिव्हॅलंट, एम्बिव्हॅलंट म्हणजे काय, एम्बी म्हणजे काय बोथ, आणि व्हॅलंट, इथे व्हॅलंटचा मिनिंग आहे ताकद, स्ट्रेंथ. इथे व्हॅलंटचा मिनिंग आहे स्ट्रेंथ. कोणती स्ट्रेंथ, कुठली स्ट्रेंथ, एम्बिव्हॅलंट मध्ये कोणती स्ट्रेंथ अपेक्षित आहे? आपण केमिस्ट्रीमध्ये व्हॅलन्सी, व्हॅलन्सी वगैरे असं शिकलो होतो, तो व्हॅलन्स पासून व्हॅलन्सी आलं होतं. सो व्हॅलन्सी ताकद, स्ट्रेंथ. पण कोणती स्ट्रेंथ, तर भावनांची स्ट्रेंथ. सो कॉन्ट्राडिक्टरी आयडिया जेव्हा मनात असतात, जेव्हा आपल्या मनात कॉन्ट्राडिक्टरी आयडिया असतात किंवा आपल्या भावना जेव्हा मिक्स्ड असतात, भावना जेव्हा मिक्स्ड असतात, मिक्स्ड इमोशन्स, आणि त्याच्यामुळे आपण कन्फ्युज असतो, सो त्याला म्हणतात एम्बिव्हॅलंट. म्हणजे आपण म्हणतो की शी फेल्ट एम्बिव्हॅलंट व्हेन शी अराइव्ड ॲट न्यूयॉर्क एअरपोर्ट. शी वॉज एक्साइटेड बट नर्वस. म्हणजे तिला नवीन ठिकाणी जायचं म्हणून एक्साइटमेंट पण होती, पण इथे कसं काय आपल्याला करता येणार म्हणून ती नर्वस पण होती. दोन्ही भावना तिच्यामध्ये होत्या. सो बोथ फिलिंग्स किंवा बोथ इमोशन्स एखाद्या माणसामध्ये असतात एक्झॅक्टली अपोजिट, कॉन्ट्राडिक्टरी, त्याला म्हणतात मिक्स्ड फिलिंग्स. हे झालं एम्बिव्हॅलंट. त्याच्यानंतर मित्रांनो एक वर्ड आहे एम्बिग्युअस. आपण काय म्हणतो एम्बिग्युअस म्हणजे काय, एखाद्याला आपण म्हणतो ना तुझ्या स्टेटमेंटमध्ये एम्बिग्विटी आहे, देयर इज एम्बिग्विटी इन युअर स्टेटमेंट. म्हणजे त्याच्या स्टेटमेंटमध्ये काय असतं, तर मिक्स्ड त्याचे मिनिंग्स निघतात. त्याच्या स्टेटमेंटमध्ये एक कोणता तरी मिनिंग निघत नाही, मिक्स्ड त्याचे काहीतरी अर्थ, वेगवेगळे अर्थ निघत असतात. त्यामुळे एम्बिग्विटी असते ना ज्याच्या स्टेटमेंटमध्ये. आपण म्हणतो की अरे तू काय बोलतोय, सगळं एम्बिग्युअस आहे, मी कन्फ्युज होतोय, काही क्लिअरली काही कळत नाहीये. सो एम्बिग्युअस, एम्बिग्विटी, की ज्याच्यामध्ये कन्फ्युजन असणं, कारण एकापेक्षा जास्त अर्थ त्याचे निघत असतात. सो एम्बीची रिलेटेड अनेक वर्ड्स आहेत. आता एम्ब्युलेटर किंवा एम्ब्युलन्स किंवा एम्बिट असे सुद्धा अनेक वर्ड्स आहेत. सो द स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड युथ. तर मित्रांनो चाइल्डहुड आणि युथ या दोघांच्या मध्ये, चाइल्डहुड आणि युथ या दोघांच्या मध्ये असलेली जी आहे स्टेज, त्याला म्हणतात ऍडोलेसन्स, त्याला म्हणतात ऍडोलेसन्स. सो ते जे ऍडोलेसन्स आहे किंवा पौगंडावस्था, तर चाइल्डहुड आणि युथ याच्यामध्ये, सो टीनेज 13 to 19 दॅट इज द स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्ड अँड युथ. सो 13च्या आधी चाइल्ड असतो, 19च्या नंतर तो युथ होतो. सो मधल्या काळात ऍडोलेसन्स, पौगंडावस्था, हे त्याचं मिनिंग आहे द स्टेज ऑफ ग्रोथ. वन हू कॅन यूज बोथ हँड्स हे आन्सर आहे. वन हू कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. मित्रांनो बायोलॉजी मध्ये आपण शिकलो होतो, की जो फ्रॉग असतो ना, ऍनिमल फ्रॉग, तो काय असतो, एम्फिबियन. एम्फिबियन, एम्फी आणि बियन. आता इथे एम्फी म्हणजे काय, एम्फी म्हणजे बोथ, एम्फी म्हणजे बोथ, किंवा या शब्दामध्ये एम्फी म्हणजे बोथ आणि बियन म्हणजे लाईफ. सो असा प्राणी जो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो, त्याला मराठीत वर्ड आहे उभयचर.
सो असे दोन प्राणी आपण बायोलॉजी मध्ये बघितले होते, एक असतो फ्रॉग आणि एक असतो सॅलामॅन्डर, राईट. आता मित्रांनो ॲम्फीथिएटर, ॲम्फीथिएटर म्हणजे काय, याच्यामध्ये ॲम्फीचा मिनिंग बोध नाहीये, अराउंड आहे, अराउंड. सो ॲम्फीथिएटर मध्ये काय असतं तर गोलाकार थिएटर असतं, गोलाकार, आणि मध्ये परफॉर्मन्स असतो. सो सराउंडेड बाय द ऑडियन्स इज ॲम्फीथिएटर, अराउंड. त्यानंतर वन हू फ्लाइज अ स्पेस व्हेकल इट इज कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट. वन हू फ्लाइज अ स्पेस व्हेकल इज कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट, ॲस्ट्रॉनॉट, राईट. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज, पुढचा प्रश्न आहे 88. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय इज अक्युज्ड ऑफ डॅश ॲज ही किल्ड हिज ओन फादर. मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जे साइड आहेत, अनेक साइडशी रिलेटेड क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आलेले आहेत. सो एक असतं आपण सगळ्यात कॉमन साइड, आपण कोणता साइड शब्द सगळ्यात कॉमन ऐकलेला कोणता आहे, पेस्टिसाइड है ना, पेस्टिसाइड. त्या पेस्टिसाइडचं स्पेलिंग काय आहे, पेस्टिसाइड. साइड म्हणजे काय, टू किल, साइड मीन्स टू किल. सो कशाला पेस्टिसाइड कशाला किल करतं, पेस्ट, PEST, PEST म्हणजे जे डास, ढेकूण, पाली, झुरळ, कॉक्रोच, ही याला पेस्ट म्हणतात. ही PEST नाहीये, टूथपेस्ट वाली पेस्ट नाहीये, ही PEST म्हणजे असे प्राणी जे अगदी सगळं काहीतरी उद्ध्वस्त करतात, नष्ट करतात, असे सगळे प्राणी त्यांना पेस्ट म्हणतात, PEST. सो पेस्टिसाइड काय करतं, अशा पेस्टला मारतं. त्यानंतर मॅट्रिसाइड, आईला मारणारा. सुसाइड, स्वतःला मारणारा, वनसेल्फ, वनसेल्फ म्हणजे काय, स्वतःला. आणि होमिसाइड, मनुष्यवध करणारा. त्यानंतर अनेक आहे, जिनोसाइड, वंशहत्या. त्यानंतर रेजिसाइड, राजाला मारणं. सो असे अनेक त्यामध्ये साइडशी रिलेटेड वर्ड्स आहेत. द बॉय इज अक्युज्ड ऑफ डॅश, अक्युज्ड ऑफ पॅट्रिसाइड. पॅट्री म्हणजे फादर, पॅट्री इज फादर, पॅटर्नल, पॅट्रिआर्च है ना. सो Patri is about father as he killed his own father. So option number C is the answer. तिसऱ्याचा आहे option C. Let's take a look at next question which is question number 89. Teetotaler. Teetotaler is a person who. मित्रांनो सोपं आहे, teetotalerचं मीनिंग लक्षात ठेवायला सोपं आहे. या जो टी आहे ना याचा उच्चार कसा होतो, चहा. सो एखाद्या पार्टीमध्ये लोक काहीतरी बियर घेत असतात, कोणी आणखी काही हार्ड ड्रिंक्स घेत असतात, शॅम्पेन, वाईन, आणि एखादा माणूस म्हणतो की मी फक्त चहा घेतो. म्हणजे समजायला सोपं जावं म्हणून हे नेमोनिक आहे. याच्यामध्ये जो टी आहे ना, TEA, तो फक्त चहा घेतो. सो टीटोटलर इज वन हू ॲब्स्टेन्स, वन हू ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. अगदी जो कुठल्याही प्रकारचं मद्य जो घेत नाही तो, दॅट इज कॉल्ड टीटोटलर. आता मित्रांनो एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायची आहे, ॲब्स्टेन फ्रॉम आणि रिफ्रेन फ्रॉम याच्यामध्ये गंमत काय बघा. सहसा ॲब्स्टेन फ्रॉम आणि रिफ्रेन फ्रॉम या ज्या दोन हे जे फ्रेझल वर्ब आहेत, तर ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर यांचं मिनिंग हेच आहे की टाळणं अशा अर्थी, राईट. पण तुम्ही जर का कोलोकेशन मध्ये, बोली भाषेमध्ये जर का बघितलं, हा जो ॲब्स्टेन आहे, हा ॲब्स्टेन आहे, याच्याशी कनेक्टेड वर्ड कुठला आहे, ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स. मित्रांनो आता आपण असं बरेच वेळा बघतो की एखाद्या माणसाला खूप तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो तुमचं लिव्हर खराब झालेलं आहे, तुम्हाला टोटल ॲब्स्टिनन्स प्रॅक्टिस करायचं आहे. टोटल ॲब्स्टिनन्स मीन्स तुम्हाला ॲब्स्टेन करायचंय अल्कोहोलिक ड्रिंक पासनं, मद्यापासनं तुम्हाला कम्प्लिटली ॲब्स्टेन करायचंय. ॲब्स्टेनशी कनेक्टेड वर्ड आहे ॲब्स्टिनन्स. आता दोन्हीमध्ये फ्रॉम आहे, रिफ्रेन फ्रॉम, दोन्हीमध्ये ॲब्स्टेन फ्रॉम, रिफ्रेन फ्रॉम म्हणजे याचं मिनिंग आहे अवॉइड करणं, अवॉइड करणं. पण मग फरक काय आहे दोन्हीमध्ये, तर आपण म्हणू शकतो कोलोकेशन मध्ये ॲब्स्टेन आपण अशा ठिकाणी वापरतो की जे करायला ऍक्च्युअली मजा येत असते पण ते अवॉइड करणं. सो जे लोक अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतात त्यांना अल्कोहोलिक ड्रिंक घ्यायला मजा येते, पण त्यांना मजा येत असलेली गोष्ट अवॉइड करणं, त्याच्यासाठी ॲब्स्टेन. आणि इतर गोष्टींसाठी रिफ्रेन. दोन्हीमध्ये फ्रॉम कॉमन आहे. सो ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. सो क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर, डी ओनली. त्यानंतर ड्रिंक्स टू मच. ड्रिंक्स टू मच म्हणजे आपण म्हणतो की याला एक शब्द आहे मित्रांनो, इनएब्रिएट. इनएब्रिएट किंवा आपण म्हणतो ड्रिंक्स टू मच, ही इज अ ड्रंकर्ड, ही इज अ ड्रंकर्ड. किंवा आपण म्हणतो ड्रिंक्स टू मच, ही इज अन अल्कोहोलिक, ही इज अन अल्कोहोलिक, राईट. सो
सो तो एक मद्यासक्त आहे ना, मद्यासक्त आहे असं म्हणतात. सो टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, आता याच्यामध्ये थोडा फरक आहे. टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स म्हणजे जस्ट एक ड्रिंकर म्हणतात, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तो नाही करत ड्रिंक, एक्सेसिव्हली ड्रिंक नाही म्हणत आहे, नुसतं टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, दॅट इज कॉल्ड ड्रिंकर और अल्कोहोल कंझ्युमर. बट ड्रिंक्स टू मच इज कॉल्ड इनेब्रिएट, जो इनेब्रिएशन मध्ये असतो, नशेत असतो, ड्रिंकर किंवा अल्कोहोलिक. त्यानंतर ड्रिंक्स इट्स ऑल काइंड ऑफ फूड. मित्रांनो, इट्स ऑल काइंड ऑफ फूडला शब्द आहे कार्निवोर. कार्निवोर. सो कार्निवोर आपण म्हणू शकतो वोर इज अबाउट इटिंग. कार्न म्हणजे काय, ऍक्च्युली कार्निवोर, हर्बिवरस, कार्निवरस आणि इट्स ऑल काइंड ऑफ फूडला ओमनिवोर शब्द पाहिजे. ओमनिवोर. ओमनी म्हणजे काय तर दोन्ही. सो दोन्ही म्हणजे काय तर जो हर्बिवोर पण आहे, जो शाकाहारी पण आहे आणि जो कार्निवोर पण आहे, मांसाहारी पण आहे. सो अशा अर्थी हा शब्द जाऊ शकतो, इट्स ऑल काइंड ऑफ फूड. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 89 नंतर 90. Choose the appropriate word for the phrase that which cannot be removed or rubbed off. परत एकदा आपल्याकडे आलाय ABLE, ABLE, त्यानंतर ABLE आणि BLE. आता बघा, इररिपेरेबल, एक एक शब्द आपण बघू. आम्ही वेगवेगळे लिहिणार आहे शब्द. इकडे मी लिहितो IR, इररिपेरेबल, इररिपेरेबल. ओके. त्याच्यानंतर इनडेलिबल, त्यानंतर मी लिहितो इनएव्हिटेबल, इनएव्हिटेबल. त्यानंतर मी लिहितो इनफॉलिबल, इनफॉलिबल, इनफॉलिबल. आता मित्रांनो, हे IR, IN, IN आणि IN आणि हे BLE या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. सो आपण म्हणतो जे करता येऊ शकत नाही ते, कारण की हे इथे IR, IN, IN, IN असं आलंय आणि इथे BLE आहे. सो करता येऊ शकत नाही असं. आता आपण बघू वेगवेगळे. इररिपेरेबल म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमुळे माझं इररिपेरेबल डॅमेज झालं. समजा आपण म्हणतो इररिपेरेबल डॅमेज झालं म्हणजे असं डॅमेज झालं की जे मला रिपेअर कधीच करता येणार नाही. इररिपेरेबल. त्यानंतर इनडेलिबल. मित्रांनो, डेली जे आहे ना, हे ते डेली आहे डिलीटशी रिलेटेड. डिलीट म्हणजे काय, मिटवणं. सो मिटवता येऊ शकत नाही असं. इनडेलिबल मार्क है ना, आपण म्हणतो इनडेलिबल मार्क. माझ्या शर्टावरती एक असा एक शाईचा एक स्पॉट आला, शाईचा एक मार्क आला जो इनडेलिबल आहे, इरेज करता येणार नाही, पुसता येणार नाही, डिलीट करता येणार नाही. सो हा इथे वर्ड आहे. सेकंड, नंबर 2 इज द आन्सर, दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड किंवा रब नाही करता येणार, ऑफ. इनएव्हिटेबल. एव्हिट म्हणजे काय, अवॉइड. असं काहीतरी जे अवॉइड केल्या जाऊ शकत नाही, अवॉइड केल्या जाऊ शकत नाही. सो इनएव्हिटेबल. इनफॉलिबल. इथे जे फॉल आहे ते फॉल कोणत्या अर्थाने आहे, चूक अशा अर्थी, चूक करणे, चूक करणे अशा अर्थी हा फॉल आहे, शब्दशः पडणे असं नाहीये. सो इनफॉलिबल म्हणजे चूक करत नाही असा, इनफॉलिबल. आपण म्हणतो मॅन इज अ फेलेबल फॉलिबल ह्युमन बीइंग. माणूस हा चूक करणारा व्यक्ती असतो, पण आपण एखाद्याला जेव्हा इनफॉलिबल म्हणतो तर आपण म्हणतो की ही इज इनफॉलिबल म्हणजे त्याच्यातून चूक होतच नाही, चूक जो करूच शकत नाही असा, समथिंग लाईक दॅट. सो त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन विच इज क्वेश्चन नंबर 99. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. मित्रांनो, पॉइंट ब्लँक जे असतं ना, तर त्याचा अक्षरशः त्याचा मीनिंग आहे डायरेक्टली त्यांनी, म्हणजे असं त्यांनी काही आढेवेळे न घेता, कोणतेही आढेवेळे न घेता, त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मला पॉइंट ब्लँक त्यांनी रिफ्यूज केलं माझी रिक्वेस्ट, म्हणजे डायरेक्टली. आता डायरेक्टली म्हणजे याच्या अपोजिट काय होईल मग, पॉइंट ब्लँकच्या अपोजिट होईल इनडायरेक्टली. सो इनडायरेक्टली या शब्दाला आपण एक फ्रेज ऐकली आहे, बीटिंग अबाउट द बुश. बीटिंग अबाउट द बुश. सो बीटिंग अबाउट द बुश करणं म्हणजे काय तर एखादी गोष्ट
इनडायरेक्टली गोल गोल फिरवून मूळ मुद्द्यावर न येता असंच काहीतरी सांगत राहणं. सो दॅट इज बीटिंग अबाउट द बुश. सो इट इज इनडायरेक्टली. पर्पजफुली म्हणजे जाणून बुजून, आणि पोलाइटली म्हणजे विनम्रपणे. राईट. सो पॉइंट ब्लँकचा आन्सर आहे नंबर 3, डायरेक्टली. Let's take a look at next question, which is 100. Which phrase represents the word perseverance? Perseverance. मित्रांनो, ANCE हा जो ANCE सफिक्स आहे, हे जे सफिक्स आहे, इट इज कॉल्ड क्वालिटी. हे आहे एखाद्या व्यक्तीमधली क्वालिटी दाखवतं. ANCE. राईट. परसिव्हरन्स या शब्दाला आपण ब्रेक करूया. पर म्हणजे काय? थरोली. पर म्हणजे थरोली, अगदी म्हणजे थरोली म्हणजे खूप पूर्णपणे अशा अर्थी, किंवा खूप डीप अशा अर्थी. थरोली. सिव्हिअर हा जो मिनिंग आहे, हा जो रूट वर्ड आहे, याचा अर्थ आहे सिरियस. म्हणजे असा कोणीतरी जो थरोली सिरियस आहे, ज्याच्यामध्ये सातत्य आहे. एखादा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल थरोली सिरियस असेल तर तो चिकाटी असते, त्याच्यामध्ये सातत्य असतं, चिकाटी असते. सो दिस इज द आयडिया इन परसिव्हरन्स. मित्रांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, इथे मी म्हटलं ACVER. सो हे जे आहे एका शब्दामध्ये याचं मिनिंग आहे सिरियस, पण दुसऱ्या शब्दामध्ये याचं मिनिंग आहे दुसरं. याचा जो दुसरा रूट वर्ड आहे, जेव्हा आपण म्हणतो की लेट I have severed the ties, all the ties, severed all the connection, all the contact. म्हणजे इथे severedचं मिनिंग आहे तोडून टाकणं अशा अर्थी, आणि इथे ACVER सिव्हरचं मिनिंग आहे सिरियस. शब्दाप्रमाणे तुम्हाला जसा वापरला गेला असेल, म्हणजे आता एखादा माणूस असतो ना, खूप त्रास देत असतो, त्याच्या आई वडिलांना त्रास होत असतो, त्यांचे नातेवाईक काय सांगतात की त्याच्याशी असलेले सगळे संबंध तुम्ही सीवर करा. SEVER. सीवर द टाईज विथ हिम. त्याच्याशी जे तुमचे टाईज आहेत, ते तुमचे संबंध आहेत, कनेक्शन्स आहेत, ते कट करून टाका. सीवर. सो हा त्याचा मिनिंग आहे. सो हा मिनिंग याच्यात नाहीये. याच्यामध्ये सीवरचा मिनिंग आहे सिरियसनेस, थरोली सिरियस. परसिव्हरन्स सातत्य, चिकाटी. परसिस्टन्स याच्यासारखा शब्द आहे परसिस्टन्स, है ना, याच्यासारखा शब्द आहे परसिस्टन्स, परसिव्हरन्स. सो त्यानंतर आपण म्हणतो डिलिजन्स, हा पण एक वर्ड आहे याच्यासाठी. नेव्हर गिव्हिंग अप. सो नंबर वन इज द आन्सर. लॅक ऑफ मोटिवेशन. एखाद्यामध्ये लॅक ऑफ मोटिवेशन असतं, आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक अपॅथी असते, एक डलनेस असतो, काय करायला तो बघत नाही. सो सच पर्सन इज कॉल्ड डल. लॅक ऑफ मोटिवेशन. तो थोडा आळशी असतो, स्लोथ, असे अनेक त्याला वर्ड्स आहेत. इझिली परसिव्ड. मित्रांनो, इझिली परसिव्ड म्हणजे काय? जे खूप सहजपणे मिळवता येतं किंवा समजून घेता येतं, सहजपणे समजून घेता येण्याजोगं. सो परसेप्शन, सहजपणे समजून घेता येतं ते. सो परसेप्शन आपण म्हणतो ना. सो परसेप्शन काय आहे? परसेप्शन म्हणजे आपण नॉलेज ग्रहण करण्याची प्रक्रिया. आपलं परसेप्शन काय असतं? आपला दृष्टिकोन. आपण एखाद्या गोष्टीची समज कशी करून घेतो. सो इझिली परसिव्ड इज समथिंग विच इज सहजपणे समजून घेता येतं. सिव्हिअर एक्सप्रेशन. आता सिव्हिअर एक्सप्रेशन हे सिव्हिअर म्हणजे खूप तीव्र एक्सप्रेशन, तीव्र रागाचे असतील किंवा तीव्र दुःखाचे असतील, इट डिपेंड्स. सो मित्रांनो, इथे आपला आजचं क्वेश्चन्स संपलेले आहेत. आपण आता नेक्स्ट मित्रांनो आपण पुन्हा एकदा ग्रुप सी चे, आता एक आपली परीक्षा आहे जवळ आलेली आहे, ग्रुप सी चे आपण आता काही पेपर्स सोडवूया. सो आय विल बी बॅक विथ मोर सच व्होकॅब्युलरी रिलेटेड क्वेश्चन्स. माझा प्रयत्न असा आहे की डीप ऍट लेंथ डिटेल मध्ये डिस्कस करावं तुमच्याशी, राईट, सो दॅट यू गेट व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह टू लुक ॲट द सेम वर्ड. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सो मित्रांनो, इथे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर का कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मित्रांनो, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं इंग्लिश जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इंग्लिश MPSC साठी, इंग्लिश IBPS साठी किंवा प्रोबेशनरी ऑफिसर बँक PO, इंग्लिश फॉर CET MBA, त्याच्यानंतर इंग्लिश तुम्हाला शिकायचं असेल UPSC साठी किंवा इंग्लिश शिकायचं असेल IPM ही जी एक्झाम आहे आता मॅनेजमेंटची, त्यानंतर जर का तुम्हाला कॅटचं इंग्लिश शिकायचं असेल त्याच्यासाठी SSC आहे, रेल्वेज आहे,
एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे तर तुम्ही नक्की या नंबरवरती कॉल करू शकता. वी विल embark on a beautiful journey which I am sure you will enjoy and I'll make sure that you enjoy. So keep watching the videos, like, subscribe and share the channel. Thank you. Stay blessed until the next time we meet. Take care.